नमस्कार प्रेक्षकांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये रमा आता आरोहीला समजावत असते. रमा अक्षयकडे बघत आता आरोहीला म्हणते की हे बघ, आम्ही दोघं एकमेकांसोबत जो काही डिसिजन घेतो तो विचारपूर्वक घेतो आणि बाबांनी मालविकासोबत एंगेजमेंट करण्याचा डिसिजन घेतला आहे, तेव्हा आपणसुद्धा त्या डिसिजनचा रिस्पेक्ट करायला हवा, असे रमा आता डोळ्यात पाणी आणत आरोहीला सांगते. ते ऐकताच आता आरोही म्हणते की आई, मला तू सांग, तुला हे कितपत पटतंय, तुला हे पटतंय का? तर रमा आता अक्षयकडे बघते आणि पटकन आरोही समोरून उठून उभा राहत आता बाजूला चेहरा करते. उठून उभा राहत आता आरोहीसुद्धा म्हणते की आई सांग ना, तुला हे कितपत पटतंय? तेव्हा रमा म्हणते की हो, मला पटतंय. आता आरोही अक्षयकडे येते आणि म्हणते की बाबा, पण आईला जरी हे पटलं असलं तरी मला हे अजिबात पटलेलं नाहीये. आरोही अक्षयला म्हणते की तू माझ्यापेक्षा मोठा आहेस बाबा, म्हणूनच मी तुला सांगते, तुला हे पटतंय का? आरोही म्हणते की बाबा, तुला खरंच हे करायचं आहे का आणि यासाठी तू खुश आहे का? अक्षय आता आरोहीकडे बघतो. आरोहीने विचारलेल्या प्रश्नाला आता काय उत्तर द्यावं हे अक्षयला कळत नसतं आणि पटकन आरोही आता अक्षयचा किस घेते आणि रमाकडे येऊन रमाचा सुद्धा किस घेत म्हणते की हे बघा, तुम्हीच माझे आईबाबा आहात फॉर एव्हर. आणि आरोही आता बाबांना आणि आईंना म्हणजे अक्षय आणि रमाला गुड नाईट करत आता तिथे कॉटवर झोपी जाते. तर अक्षय आता विचारात पडतो आणि अक्षय आता रमाकडे बघताच आता अक्षयला पूर्वी घडलेलं आठवतं, ज्यावेळेस रमाच्या हातातून अंगठी आता निघत नसते. अक्षय रमाकडे बघत म्हणतो की तुला नेमकं त्रास तरी कशाचा होतोय? बोटातून अंगठी निघत नाही याचा तुला त्रास होतोय की माझी एंगेजमेंट मोडली याचा? आणि रमाला राग येऊन रमा म्हटलेली असते की म्हणजे तुम्हाला एंगेजमेंट करायचीच आहे तर उद्या सकाळपर्यंत मी ही अंगठी तुम्हाला देईल, असे म्हणत रागाने रमा तेथून आता निघून गेलेली असते. हे आता अक्षयला आठवते. आणि इकडे आता मालविका तिच्या बेडरूममध्ये आलेली असते आणि एंगेजमेंटमध्ये घडलेला प्रकार आता मालविकाच्या सुद्धा डोळ्यासमोर येतो. ज्यावेळेस अक्षयने आपल्या हातात हात देण्यासाठी त्याचा हात पुढे केला होता, त्याच वेळेस अक्षयचा हात थरथरत होता आणि अक्षय म्हटलेला असतो की माझ्याशी लग्न करशील का रमा? हे आता मालविकाला आठवतं आणि त्यानंतर अक्षयच्या तोंडातून रमा हे नाव निघलेलं असतं. पण अक्षय नंतर म्हणतो की नाही, सॉरी, मला मालविका म्हणायचं होतं. आणि ज्यावेळेस इरावतीने आता अंगठी घालण्यासाठी अक्षयकडे ती अंगठी दिलेली असती आणि सांगितलेलं असतं की अक्षय, आता तुम्ही दोघे अंगठी घाला. आणि जेव्हा आता ती अंगठीची डबी आता अक्षय उघडतो, त्यामध्ये अंगठी नसते. हे देखील आता मालविकाला आठवतं आणि त्याच वेळेस अंगठी कुठे गेली असे सगळेजण विचारत असतानाच आरोही म्हणते की अंगठी तर आईच्या बोटात आहे. ते ऐकताच आता सगळ्यांनी रमाकडे बघितलेलं असतं आणि रमाने अंगठी घातली हे आता सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं. हे देखील आता मालविकाला आठवतं आणि त्याच वेळेस सीमा तिथे आलेली असते आणि सीमा आता रमासमोर येत म्हणते की जे ज्याच्या नशिबात असतं ना, ते त्याच्याचकडे येतं. आणि तेवढ्यात आता रमा एक ट्रे घेऊन मालविकाच्या बेडरूममध्ये येते. मालविकासाठी आता रमाने नाश्ता आणि आता चहा आणलेला असतो. मालविकाकडे बघत आता रमा म्हणते की काल जे काही घडलं त्याबद्दल सॉरी. तेव्हा मालविका आता रमाकडे बघते आणि तेवढ्यात आता रमा मालविकाला हात पुढे करत काँग्रेट्स करते. तर मालविकाला तो आता थोडासा अजब प्रकार वाटतो आणि तेवढ्यात आता रमा म्हणते की काल जो काही प्रकार घडला त्याबद्दल मी माफी मागते, पण मला माहिती आहे अक्षयला काय लागतं आणि काय नको. आणि रमा म्हणते की यांना काय नाही आवडत, काय आवडते हे मी तुला सांगू शकते. रमा पुन्हा आता मालविकाचा हात आपल्या हातात घेण्यासाठी तिचा हात पुढे करते आणि पटकन आता मालविकासुद्धा रमाच्या हातात हात देते. इकडे आता रमा मालविकाला सांगू लागते की माणूस तसा चांगला आहे, पण कधी कधी त्यांची चिडचिड होते आणि आता तर ते फारच बदलले, तसे रमा आता मालविकाला सांगते. रमा म्हणते की ते खूप खरे आहेत पण आणि खूप प्रेम करणारे देखील आहेत. आणि रमा म्हणते की ते तुला नक्कीच आनंदात ठेवतील. मालविका ते सगळं बोलणं ऐकत असते. रमा म्हणते की त्यांना सगळं टापटीप लागतं, जागेवरती लागतं आणि नाही तर मग थोडीशी ते चिडचिड करतात. असे आता रमा अक्षयबद्दल सगळं काही मालविकाला सांगत असते. आणि रमा मालविकाला म्हणते की जर कुणाच्या कष्टाचं अजिबात घ्यायला त्यांना आवडत नाही आणि जर त्यांचं नसलं तर कुणाचा ते एक रुपयाही घेत नाही. आपल्या माणसांसाठी आणि आपल्या घरासाठी किती जरी तडजोड करावी लागली तरी सुद्धा ते करतात आणि त्यांच्या मनात प्रत्येक बाईबद्दल खूप आदर असल्याचे रमा मालविकाला सांगते. अक्षयची प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक माहिती आता रमा मालविकाला देऊ लागते.
पटकन आता भानावर येत रमा डोळे पुसत म्हणते की हे बघ मालविका, काल जे काही घडलं त्यामध्ये मी काहीच करू शकत नव्हते. रमा म्हणते की आरो ही लहान आहे, तिला नाही कळत. तिने पटकन माझ्या बोटात अंगठी घातली आणि रमा म्हणते की मी खूप प्रयत्न केला ती अंगठी काढायची, पण ती अंगठी निघतच नाहीये. मी खूप प्रयत्न देखील केले आणि त्यामुळे जखमसुद्धा झाली. आणि पटकन आता त्या प्लेटमधली अंगठी आपल्या हातात घेत रमा म्हणते की त्यासाठी मग मी ही तुझ्यासाठी दुसरी अंगठी घेऊन आली, बघ तुला आवडते का. असे म्हणत रमा त्या अंगठीचा बॉक्स पुढे करते. तर मालविका आता रमाकडे बघते आणि रमा म्हणताय की मला नाही माहिती तू कशी मुलगी आहेस आणि तू बायको म्हणून कशी असशील. आणि रमा म्हणते की तू त्यांना सुखात ठेवशील की नाही हे देखील मला माहिती नाही. डोळ्यात पाणी आणत रमा आता इकडे मालविकाला म्हणते की पण मी तुला एकच गोष्ट तुझ्याकडे मागते, आई म्हणून तू एकदम बेस्ट असायला हवीस. आणि डोळ्यात पाणी आणत रमा म्हणते की आरोहीला आईची कमी कधीच भासू देऊ नकोस मालविका. आणि हात जोडतच रमा म्हणते की माझी तुझ्याकडे एकच विनंती आहे. आता मालविकाला सुद्धा मनातून खूप वाईट वाटतं, पण तेवढ्यात पाठीमागून इरावती तिथे येते आणि रमा आणि मालविकाला बघते. आणि तेवढ्यात आता इरावती रामाकडे बघत म्हणते की बाळ तू दारावर वाचलं नाही आहेस का, आणि मग तू कशी काय इथे. आता मालविका इरावतीला म्हणते की त्यांनी मला ही अंगठी दिली. तर आता इरावती म्हणते की म्हणजे आता तुम्ही दोघी एंगेजमेंट करता की काय. आणि इरावती म्हणते की नक्की काहीतरी डोक्यामध्ये शिजतंय. तेव्हा आता इकडे मालविका म्हणते की त्यांनी माझ्यासाठी अंगठी आणली आणि मला त्या सॉरी देखील म्हणाल्यात. ते ऐकताच इरावती रमाकडे बघते आणि म्हणते खरं सांग तुझ्या डोक्यात काय चालू आहे. तेवढ्यात रमा आता इरावतीकडे बघते आणि म्हणते काही नाही इरावती आत्या, माझं नाव रमा आहे. आणि रमा म्हणते की माझ्या मनात देखील चांगले विचार येतात. ते ऐकून इरावती हसते. आणि तेवढ्यात आता इरावती म्हणते की ठीक आहे ना, मग आज संध्याकाळी मालविका आणि अक्षयची एंगेजमेंट होणार आहे आणि त्याची जबाबदारी तू घ्यायचीस. ते ऐकून रमा आता इरावतीकडे बघते. इरावती म्हणते की म्हणजे मालविकाने अक्षयला आणि अक्षयने मालविकाला अंगठी घालायची. आणि इरावती म्हणते की साखरपुडा अगदी व्यवस्थित पार पडला पाहिजे. आणि ते ऐकताच आता रमा म्हणते ठीक आहे, अक्षय आणि मालविकाच्या एंगेजमेंटची जबाबदारी माझी. आणि रमा मालविकाकडे बघत म्हणते की एंगेजमेंटमध्ये कोणतेही विघ्न येणार नाही. ती ऐकताच इरावती टाळ्या वाजवते आणि म्हणते की थँक्यू. आणि इरावती आता रमाकडे बघत म्हणते की झालं ना आता तुझं काम, मग तू जाऊ शकते. तेव्हा रमा आता मालविकाकडे आणि इरावतीकडे बघत आता लगेच तिथून निघून जाते. रमा निघून जाता क्षणी इकडे इरावती आता मालविकाला म्हणते की मी तुला काय म्हटलं होतं, देव काही ना काही मार्ग नक्कीच काढतो. तेव्हा मालविका देखील आता खुश होते. आणि त्यानंतर आता पटकन खुश होऊन मालविका ती अंगठी आता इरावतीला दाखवते. आणि इरावती देवाचे आभार मानत आता ती अंगठी बघते आणि इरावतीसुद्धा खुश झालेली असते. इरावती म्हणते की वा, आता मालविका तुझी आणि अक्षयची एंगेजमेंट फायनली होणारच. इकडे आता पटकन रमा ही सीमाच्या रूममध्ये येते आणि सीमाला म्हणते की आई आज मस्तपैकी तयार व्हायचं. तेव्हा सीमा म्हणते मी ठीक आहे, आणि काय आहे गाच. तर रमा म्हणते की आज साखरपुडा आहे यांचा. आणि लगेच सीमा म्हणते की तुझा म्हणजे अक्षयचा आणि तुझा साखरपुडा आहे का. सीमा खूप खुश झालेली असते. आणि सीमा म्हणते की जर असे असेल तर मग दे मला नवी साडी. आणि सीमा म्हणते की मला दे मग साडी, ही साडीसुद्धा चालेल, आणि मला दागिनेसुद्धा दे बरं का, माझं एकच कानातलं आहे. तेवढ्यात आई आजी तिथे येते. आणि त्यानंतर आता आई आजी सीमाला म्हणते की तुला सगळं देणार, पण अगोदर तू तुझ्या रूममध्ये जाऊन बस. तर सीमा म्हणते ठीक आहे. आणि सीमा तिथून निघून जाताच इकडे आई आजी रमाकडे बघत म्हणते की रमा, हा काय वेडेपणा लावलायस तू. आणि आजी म्हणते की मी हे काय ऐकतेस, अक्षय आणि मालविकाची एंगेजमेंट तू करतेस. रमा म्हणते की या एंगेजमेंटसाठी मग मी काय करू शकते. आजी म्हणते की काय करू शकतेस म्हणजे थांबव ही एंगेजमेंट. आणि आई आजी म्हणते की मालविका त्या अक्षयसाठी योग्य नाही आहे रमा. तेव्हा रमा म्हणते की हे मी त्यांना जाऊन नाही सांगू शकत आई आजी. तेव्हा आता आजी म्हणते की ठीक आहे, मग मी जाऊन सांगते. रमा म्हणते की पण आपण त्यांना सांगणारे कोण आहोत. रमा म्हणते की ते त्यांचं आयुष्य आहे, तेव्हा ते बघतील ना त्याचं काय करायचं ते. आई आजी म्हणते की रमा हे बघ, हे योग्य नाही आहे. आणि रमा म्हणते की गोष्टी आता अयोग्य योग्याच्या पुढे गेल्यात आई आजी, तेव्हा आता आपल्याला काहीच करता येणार नाही. रमा म्हणते की यांना आणि आरोहीला आधाराची गरज आहे आणि आता त्यांना कोणाची तरी साथ हवी आहे आणि मी ती त्यांना देऊ शकत नाही. तेव्हा आई आजी म्हणते की रमा अगं तू त्यांना का देऊ शकत नाही.
तर रमा म्हणते की कारण त्यांना माझी साथ नकोय. तर तेवढ्यात आता सीमा ही त्याच रूममध्ये बाजूला उभी असते आणि अय्याजी म्हणते की रमा अगं तू एकदा अक्षयशी बोलून तरी बघ. रमा म्हणते की बोलून काय होणार आहे, कारण त्याचं उत्तर मला अगोदरच माहिती आहे, ते काय उत्तर देणार आहेत ते. आणि रमा म्हणते की आत्ता मला फक्त त्यांचा आनंद महत्त्वाचा वाटतोय आणि त्यासाठी मी मालविकाला सुद्धा अंगठी दिली. तर ते बघून अय्याजीला मोठा धक्का बसतो आणि अय्याजी ही रमाकडे बघते आणि ती मालविका फक्त इरावती आत्याच्या प्रभावाखाली येऊन असं वागते, बाकी काहीच नाहीये. आणि अय्याजी आता तिच्या तोंडाने म्हणते की रमा अक्षयसाठी फक्त तूच योग्य आहेस. अक्षय तुझ्या विना आणि तू अक्षय विना अधुरी आहे आणि अपूर्ण आहेत. आणि अय्याजी म्हणते की रमा अगं तुझ्याशिवाय घर अधुरं आहे, तेव्हा प्लीज तू काहीतरी कर. आणि रमा म्हणते की अय्याजी मी काहीच करू शकत नाही आणि रागाने रमा बाहेर निघून जाते. आणि रमा जाताच इकडे सीमा अय्याजीला म्हणते की अय्याजी अहो रमा तर गेली, आता माझ्या या बावलीला फ्रॉक कोण घालणार, तिला दागिने कोण घालणार आणि मला माझ्या या बावलीला सुद्धा तयार करावं लागेल कारण रमाचा साखरपुडा आहे ना. तर आता अय्याजीला सीमाचे बोलणे ऐकून खूप वाईट वाटतं. आता अय्याजी ही सीमाला समजावते. तेव्हा आता अय्याजी म्हणते की बाकी कुणाला काही फरक पडत नाही, अक्षयचा साखरपुडा रमाशी झाला काय आणि बाकी कुणाशी झाला काय. ते ऐकताच आता सीमा म्हणते की बाकी कुणाशी झाला तर काय म्हणजे. आणि आता सीमा म्हणते की काही जरी झालं तरी रमाचा साखरपुडा अक्षयचीच होणार. अय्याजी तुम्ही काहीही काय बोलता, हे बघ ही माझी रमा रडू राहिली. आणि त्यानंतर अय्याजी सीमाच्या डोक्यावर हात ठेवून वाईट वाटत तेथून निघून जाते. सीमा म्हणते की काय हे अय्याजी, बघा माझी रमा रडू राहिली. आणि तेवढ्यात आता सीमा ही खुश होऊन त्या रूमच्या बाहेर येत अक्षयला हाक मारत जाऊ लागते आणि पटकन इरावती आणि मालविका तिथे येतात. तर आता इरावती म्हणते की काय झालं सीमा वहिनी, अगं का ओरडतेस. तेव्हा आता सीमा म्हणते की माझ्या अक्षयचा साखरपुडा आहे. तर आता इरावती म्हणते हो हो बरोबर आहे, तुझ्या अक्षयचा साखरपुडाच आहे आणि कॉन्ग्रॅट्स. तर तेवढ्यात आता इरावती म्हणते की हो तुझ्या अक्षयचा साखरपुडा मालविकाशी आहे. तेव्हा सीमा म्हणते मालविकाशी नाही, माझ्या रमासोबत आहे. आणि लगेच इरावती म्हणते की ये सीमा वहिनीच्या पाया पड मालविका. मालविका पाया पडू लागते. तेव्हा सीमा म्हणते की माझ्या पाया नको पडू, अक्षयचा साखरपुडा मालविकाशी नाही आहे, रमासोबत आहे. सीमा म्हणते की रमा अक्षयची आहे आणि अक्षय रमाचा आहे. तर इरावती म्हणते की नाही अगं सीमा वहिनी, साखरपुडा अक्षयचा आहे पण तो मालविकासोबत आहे. आणि तेवढ्यात आता सीमा ही मोठ्याने अक्षय अशी हाक मारत अक्षयकडे जाऊ लागताच इरावती सीमाचं तोंड दाबते. आणि तेव्हा आता तोंड दाबता क्षणी मोठ्याने सीमाचा आवाज येतो. तर अक्षय त्याच्या बेडरूममध्ये असतो. पटकन काम करत असलेला अक्षय आता डचकतो आणि म्हणतो की आईचा आवाज. इकडे इरावतीने सीमाचे तोंड दाबलेले असते. मालविका म्हणते की आता काय करायचं. तेव्हा आता इरावती म्हणते काय करायचं म्हणजे अक्षयचा सीमावरती त्याच्या आईवरती खूप जीव आहे आणि तिच्यासाठी तो काहीही करेन. तर लगेच आता इरावती ही सीमाचे तोंड दाबून तिला बाजूला घेऊन जाऊ लागते आणि त्याच वेळेस सीमाच्या हातातील बावली खाली पडते. आणि त्याच वेळेस अक्षय आता त्याचं काम बाजूला ठेवून आता सीमाचा आवाज आल्यामुळे बाहेर जाऊ लागतो. आणि पटकन आता सीमाचे तोंड दाबून मालविका आणि इरावती हे आता सीमाला आतमध्ये घेऊन जातात. तर त्याच वेळेस सीमाच्या हातातील बावली तिथे बाजूला पडलेली असते आणि इरावती त्या बावलीला लाथ मारत ती बाजूला भिरकावते. त्याच वेळेस अक्षय बाहेर येतो आणि इकडे तिकडे बघतो पण अक्षयला आता तिथे कोणीच दिसत नाही. आणि पटकन आता अक्षयचा मोबाईल वाजू लागतो. आणि त्यानंतर आता इरावती आणि मालविकाने सीमाला त्या आडगळीच्या खोलीत आणलेलं असतं. आणि आडगळीच्या खोलीत आणता क्षणी इकडे आता सीमा ओरडतच म्हणते की अक्षय. तर जोराने इरावती आता सीमाच्या कानाखाली मारते. तर इरावती तिथेच असलेल्या कॉटवर पडते. आणि लगेच आता ते बघून मालविकाला मोठा धक्का बसतो. राग येऊन इरावती म्हणते की मोठा ताप दिला या बाईने. अक्षय आणि तुझी एंगेजमेंट एकदम शांत पद्धतीने झाली ना, या बाईचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल. मालविकाला आता धक्का बसलेला असतो. आणि त्याच वेळेस आता सीमा ही बेशुद्ध पडते. आणि तेवढ्यात मालविका आता सीमाकडे बघते आणि मालविका घाबरते. सीमाकडे बघत मालविका आता इरावतीला म्हणते की इरावती मॅम अहो हे काहीच हालचाल करत नाहीये. इरावती म्हणते की अगं काही नाही, ती ॲक्टिंग करत असेल.
आणि आपण जर जरा थोडंसं बाजूला गेलं तर माझा अक्षय असं करत उठेन ती. आणि मालविका म्हणते की इरावती आत्या मला वाटतंय की ही गेली की काय, बोलत नाही, हालत नाही. आणि मालविका म्हणते की इरावती मॅम तुम्ही हे काय केलंय, आणि असं जर झालं तर एंगेजमेंट तर सोडून द्या, आपण जेलमध्ये जाऊयात. आणि लगेच इरावती आता सीमाचा हात धरून नाडी चेक करते आणि म्हणते आहे ती, तू जा बरं एंगेजमेंटसाठी रेडी हो, बाकी काय करायचं ते मी बघते. तर मालविका म्हणते ठीक आहे. आणि त्यानंतर आता इरावती म्हणते की पटकन जाऊन तू एंगेजमेंटसाठी तयार हो. आणि मालविका म्हणते की पण मला जर विचारलं तर मी काय सांगायचं. इरावती म्हणते तुला कोण कशाला विचारेल, आणि त्यांनी जर तुला विचारलं तर त्यांना काय उत्तर द्यायचं तुला माहितीच आहे, मला काय माहिती म्हणायचं. इरावती म्हणते मालविका बाकी कसला विचार करू नकोस, हे बघ मी सांगेल ना त्यासाठी तयार हो आणि जा एंगेजमेंटसाठी पटकन आवरून घे. मालविका म्हणते ठीक आहे. आणि मालविका निघून जाताच इरावती सीमाकडे बघते. सीमा बेशुद्ध पडलेली असते. इरावती म्हणते की एकदा का एंगेजमेंट झाली की मी तुला बाहेर घेऊन जाते, मग काही विघ्नच येणार नाही. आणि इकडे आता रमा आणि राणीने मालविका आणि अक्षयच्या एंगेजमेंटसाठी फुलांचा बुफे तयार करून खूप मोठे असे डेकोरेशन केलेले असते. आणि हॉल सगळा आता दीपमाळांनी सजवलेला असतो. गुलाबाच्या पाकळ्या आणि अत्तर मारत राणी आता त्यांच्या एंगेजमेंटची तयारी करते. आणि आता राणी रामाकडे बघते आणि म्हणते की अहो रामा मॅडम तुम्ही तर फार धीराच्या आहात, आणि तुमच्या जागी जर मी असते तर हे सहनच केलं नसतं. तेव्हा रमा राणीकडे बघत म्हणते की काय केलं असतंस ग तू. राणी म्हणते की अहो एक एक कानाखाली वाजवलेली असते त्यांच्या मी. आणि राणी म्हणते की अगोदर माझ्या नवऱ्याच्या आणि नंतर त्या मालविकाच्या कानाखाली वाजवली असते मी. आणि राणी म्हणते की मग सरळ ते लाईनीवरच आली असते. तेव्हा रमा म्हणते त्याने काय झालं असतं. आणि रमा म्हणते की प्रेम नसताना तुम्ही एकत्र राहिला असतात का. तर आता राणीकडे द्यायला काही उत्तर नसतं. आणि रमा आता राणीला समजावू लागते. रमा म्हणते की राणी मी तुला सांगितलं ना आता सगळं संपलं, आणि आता काहीही करून काही उपयोग नाही, कारण आता दोघेही एंगेजमेंट करण्यासाठी तयार झाले. आणि ज्या वेळेस माझ्या हातात अंगठी होती त्यावेळेस यांनी किती तमाशा केला बघितला ना. काहीही करून त्यांना ती अंगठी मालविकाच्या हातात घालायचीच होती, आणि त्यासाठी इरावती आत्याने आणि सगळ्यांनी मला किती अंगठी काढण्याचा आग्रह केला, पण अंगठी निघाली नाही. तर इरावती आत्याने माझ्या हातातून अंगठी ओढण्याचा देखील प्रयत्न केला, आणि मला किती मोठी जखम झाली याची सगळी हकीकत रमा आता राणीला सांगते. आणि म्हणते की तेव्हा आता काही उपयोग नाही, दोघांनाही आता एंगेजमेंट करायचीच आहे. आणि ते ऐकून आता राणीला खूप वाईट वाटतं. आणि राणी आता रमाकडे बघते, आणि तशाच दोघे आता डेकोरेशन करू लागतात. आणि तेवढ्यात आता एंगेजमेंटसाठी अक्षय शेरवानी घालून त्याचे आवरून आता बाहेर येतो. आणि बाहेर येता क्षणी आता रमाकडे बघत आता अक्षयला मोठा धक्का बसतो, कारण राणी आणि रमा दोघेही आता त्यांच्या एंगेजमेंटसाठी तयारी करत असतात. आणि त्यानंतर आता अक्षय रमाकडे बघतो, आणि पटकन आता अक्षयच्या शेरवानीचं बटन निघालेलं असतं. आणि तेवढ्यात अक्षय आता रमाकडे बघतो, आणि रमालासुद्धा आता अक्षयचं बटन निघालेचं असल्याचे कळते. आणि पटकन रमा आता अक्षयसमोर येत म्हणते की लावू का मी बटन, चालेल का तुम्हाला. तेव्हा आता अक्षय म्हणतो ठीक आहे. तर रमा अक्षयच्या त्या शेरवानीचे आता बटन लावते. आणि त्यानंतर इकडे आता रमा अक्षयला म्हणते की तुम्ही मालविकाला सांगा. तर अक्षय म्हणतो काय. तर रमा म्हणते की हे जे काही तुम्ही करताय ते मनापासून करताय म्हणून. तेव्हा अक्षय आता रमाकडे बघतो. आणि त्यानंतर आता रमा ही किचनमध्ये येते. किचनमध्ये येता क्षणी आता रमाने सीमाला आता खाण्यासाठी जेवण तयार केलेलं असतं, आणि ते जेवण तयार करून रमा आता ते सीमाला घेऊन जाऊ लागते. तर तेवढ्यात किचनमध्ये आता इरावती डोकावते, आणि रमा तिला तिथे दिसते. किचनमध्ये ये रमाला बघताच आता इरावती विचार करते की अरे बापरे, रमा हे जेवण आता सीमासाठी तयार करते की काय. आणि आता जर ही जेवण घेऊन सीमाकडे गेली तर मग प्रॉब्लेम होईल. आणि आता सीमाला तिच्या रूममध्ये इरावतीने कोंडून ठेवलेलं असतं. तर तेवढ्यात सीमा आता शुद्धीवर येते, आणि दरवाज्यावर थाप मारत रमा अक्षय अशी हाक मारू लागते, आणि म्हणते की रमा अक्षय कुणी आहे का. तेवढ्यात आता इकडे रमा ही त्या दरवाजाकडे बघते, आणि सीमाला आता इरावतीने कोंडून घेतल्याचे सत्य आता रमासमोर येते. आणि रमा ही इरावतीकडे बघते. तर आतमधून आता सीमा ही अक्षय आणि रमाला हाक मारत असते.
तेव्हा आता रागाने रमा ही इरावतीकडे बघते, तर इरावती म्हणते की रमा, हे बघ, तू एंगेजमेंट व्यवस्थित पार पाडण्यासाठी आता प्रॉमिस केलंय, तेव्हा तू तुझा शब्द पाळायला हवास. रमा म्हणते की पण त्यासाठी आईला कशाला तुम्ही कोंडून ठेवलं. तेव्हा इरावती म्हणते की कारण जर ती बाहेर आली तर ती ही एंगेजमेंट होऊ देणार नाही आणि ती अक्षयला ही एंगेजमेंट करू देणार नाही. तर रमा म्हणते की पण हे असं करणं कितपत योग्य वाटतं तुम्हाला. तर इरावती म्हणते की तू बाकी काही बोलू नकोस, तू डायरेक्ट आता अक्षयकडे एंगेजमेंटसाठी जा आणि एंगेजमेंट झाली की सीमा वहिनीला मी बाहेर काढील. तर आता रमा ही आता सीमाला सोडवणार का आणि अक्षय आणि मालविकाच्या एंगेजमेंटमध्ये आता असं काय घडणार की जेणेकरून दोघांची एंगेजमेंट पुन्हा मोडून अक्षय कसा रमाचा होणार, हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी